ते काय गाणी बी बोलणार होते काय आला तू गाणी बोलणार होते ना तू काय बोल तर गाणी बिनी इथं मस्त फटाफट लसूण चेचतोय हा ना टेन्शन नाही झालंय मामीने नाही दिलं तरी तो स्वतः करू शकतो हा ना एक टाटाचे होतं किती प्रेम आहे प्रेम वाढेल ना आमचा अजून हा मग बरोबर आहे आता बरोबर हे गाईज व्हॉट्सअप कसे तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असलाच पाहिजे सो गाईज थँक्यू तुम्ही सर्व माझा ब्लॉग बघताय सपोर्ट करताय चांगले व्ह्यूज पण भेटतात आपल्याला सो गाईज असे सपोर्ट करत राहा मी पण तुमच्यासाठी म्हणजे चांगले ब्लॉग हाणायचे आहे असेच डेली ब्लॉग्स प्रयत्न करतो मी हाणायचे हो आपल्याला जसं काय ॲक्टिव्हन असेल किंवा फंक्शन वगैरे असेल तर तेव्हा मला आवडतं ब्लॉग काढायला मग तेव्हाच मी काढतो तरी मी कधी ब्लॉग करतो तरी पण तुमचं चांगले म्हणजे व्ह्यूज भेटत आहेत तर असा सपोर्ट करत राहा आणि तुमच्याशी जेवढा होऊ शकेल तेवढा शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत बघत राहा असं काय चांगलंच असं ब्लॉग ते एवढं काय नाही सो काय तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण लग्नाचं फंक्शन वगैरे चालू होता डिप्लोमाचा वगैरे सो आज आम्ही निघलेलो आहे जेजुरीला तर आपला गोंधळ आहे डिप्लोमाचा तिकडे आम्ही चाललेलो आहे बघत राहा आपले सबस्क्रायबर देखील वाढत आहेत जेव्हा मी ब्लॉग टाकतोय हळूहळू एक करून वाढत आहेत सो चांगलं वाटतं उलटा बघून की आपण काय करतोय तर ग्रो होतोय आपलं चॅनल सो मी प्रयत्न करेन की नेहमी ब्लॉग हाणायचं आहे सो असं सपोर्ट करत राहा बघत राहा सो आता निघायचं आहे आम्हाला तो पहिले जेवून घेतो कारण आम्ही तिकडून डायरेक्ट निघणार आहे बस वगैरे बुक केलेली आहे सर्व एकसाथ जाणार आहेत सो पहिले आपण जेवून घेतो मग तुम्हाला निघायला दाखवतो चला आपण आता जेवून घेतो ह्यांची तयारी चालूच आहे आतमध्ये तर माझी तर पहिलेच बॅग वगैरे मी पॅक करून ठेवलेली सो आता मामाने आम्हाला टाईम दिला 11 वाजता आता 12:30 वाजले आहेत खूपच लेट झाला आहे आम्हाला जायला तिकडे सगळी वाट बघतायत तर सो आपण पहिले जेवून घेऊया नाही ह्याला आपण सांगतो लवकर निघूया आपण मग तिकडे गेलो तुम्हाला डायरेक्ट भेटतो चला आपण पोहोचलेलो मामाकडे काय रे 11 वाजता बोलत मग तयारी करत नाही अरे पण तयारी तुमची झाली का वेळा बनवतात हे बघ काय रे 11 वाजता आम्हाला बोलवतात तयारी करत नाही तुम्ही येणारच नाही अरे बाबा तू चालले का अच्छा इथे अजून जेवणच चालू आहे ना आम्हाला लवकर बोलवला असं होणार रे बाबा चालली नाही ना आम्हाला बोलता पण आम्हाला इधर टेक्नॉलॉजी हो गया इधर टेक्नॉलॉजी हे काय रे आम्हाला 11 वाजता बोलून जेवतोय अजून नवरदेव कसं होणार रे आम्हाला लवकर बोलवतात ना स्वतः लेट येतात अरे मग तुम्ही निघले का नाही ना मग अजून सगळी लोक आली का तुमच्या इकडची सगळी तिकडची कोण आल्यात का तुम्ही येत नाही का येतोय ए तू येते बाबू याची मम्मी नाही येत वेळा तर घेऊन जायचंच नाहीये तुम्हाला नाही घेऊन जायचं जागा नाही गाडीत सामान बसमध्ये न्यायचं काम चालू आहे इकडे सगळं दे मला पण दे थोडा येतं चल इकडे आपण खाली आलेलो आहे सगळी बसतात आता बसमध्ये इथे सामान ठेवते सगळे अरेंज करून वगैरे पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं आता आपल्याला पण जायला लागेल वरती सीट पकडून ठेवतो नाही तर सगळी भरायची फुकट गाडी बसायला जागा नाही भेटायची हा बाबा बसून घे सीट नाही भेटणार का ना का हे ड्रायव्हरच्या बाजूला रे बाबा बरं इथे गाडी भरली पण येऊ फटाफट मम्मी सा गेली बसायला नवरदेवचा चालू आहे जरा फुल सेटलमेंट करायला तर नवरदेवला इथं दे तू येत नाही ना का रे नंतर येशील उद्या गरम होतं म्हणून लस्सी प्यायला आलोय आपण बघू एकदम भारी आहे एवढं छान बाजूला सो आपण आलोय आता आतमध्ये
हे जागा आहे का नाही? कालच्या गाडी येतं बोलतो. आणि आपल्याला मागेच जायला लागेल वाटतं, जाम करते. किती बॅलन्स आहेत? अरे अजून दोघं तिथे जातील, गाडी जाणार आहे, चौघात गाडी जाणार आहे. चला आता बसा, चला बसा. तू बसून घे, गाडी जाणार आहे, समोरच बसतो इथं. मी जाणार आहे गाडी सगळी. काय हो, हे तुम्हाला एसी सीट घ्या ना तिकडची, उलटी वेट येईल ना. एसी चालू आहे का? बसला पाहिजे बाजूला. तुम्ही खाली खाली ना इकडे बायकोला पहिले विचारतो, लोकांना पण विचारता पुढे जरा काय प्रॉब्लेम नाही का नाही. बायको माझी तिला विचारून देईन ना. नाही पुढे जर मामी लोकांना विचार थोडंफार त्यांना. हे बघ, या मामीला असे प्रॉब्लेम होतो. काय अरे आई बसव रे का तुम्ही? मम्मी माझा तुम्हाला त्रास होत. मागे त्रास हो जाम. हो अशी मावशी, तुझा मिस्टर कुठे गेला? मामा कुठे गेले? रस्त्याला का? पिकअप डायरेक्ट? मोरया अजून बसून घे, तू पडशील खाली आता. टीव्ही पण आहे पुढे. हो जाऊ ना. आहे का? बघितलं तू? हा ना. हो रे, भारी ना. हो पेट्रोल पंपला थांबलोय जरा वेळसाठी. इकडे सगळी खानापिना चालू आहे एकदम. काय हो इथे आम्ही खाला काय? भूक लागली का? खाला का नाही? हा का? अरे बाबा, मामाची सीट पकडून म्हणजे बाजूला लागेल. रोडला बसूनच देत नाही. काय माहिती काय रे. आता मामाला पिकअप करणार इकडून, ते इथे डायरेक्ट बोलवले. कधी येणार रे मामा? हा का? बस ना, तू कशाला टेन्शन घेते रे बाबा? येतील बाबा. अच्छा अच्छा, हे का? अरे बाबा विचारा मला, काय रे कंडक्टर आहे का? बसा ना गपचूप जागेवर. हा अच्छा. इकडे मामा आलेले आहेत, बघू शकता. आता असं मस्त खुश होणार. सीट जपून ठेवलेली. या ना बसा. आपण आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तिथे चढतावा सांगितलं पुढे रस्ता सांगतोय का? बाबा कुठे? बाबा आपला बाबा डायरेक्ट पुढेच आहे का? ड्रायव्हर जवळ. अरे बाबा नको, राहू द्या जाऊ दे. बसू दे. झोपलं तू? नाही झोपलं नाही. काय करतो इकडे पुढे बसून? काय करतोय? रस्ता सांगतोय का? आवडे त्याला उलटी बिलटीचा त्रास आहे. मागे कोण आहे? इकडे यांची फॅमिली झोपली डायरेक्ट. झोपा. इथे वैष्णवी मम्मी बसली, मामा आहे. ते काय गाणी बी बोलणार होते? काय आला तू? गाणी बोलणार होते ना तू? काय बोल तर गाणी बिनी. इथे यांचं काय चालली? काय करता रे? बिझनेस. यांची फॅमिली बघा इथे. काय रे बाबा, तुझा पोरा कुठे गेला? दुसऱ्या गाडी VIP आहे तुम्ही रे. इथे कोण आहेत? आई आहेत, नाशी मावशी, मामा. हे रिदान यांची तर फुल बाबा कधीपासून मस्तीच चालू आहे. ऐकर नाही करणार जा. नाही करणार बोलतो. होय तोंड काय करतो असा? हो बाबा, हे लोक इथे बसलेत. यो शेट अरे भाऊशे आई आहे. हा मामाची गाणी बघ लगेच जुने गाणी. इकडे नवरदेव तो झोपलाय, तोंडाला कपडा बांधून काय माहित काय आलंय. इथे त्यांची मावी पण झोपलेली आहेत. काय हो मामा, हे काय गाणं लावतो? जरा मजा मस्ती पाहिजे. बस झाला, छान जोडलं.
तो गाईज आपण जरा पेट्रोल पंपला स्टारबक्सच्या इकडे थांबलेलो आहे. बघू शकता. ए नवरदेव स्टारबक्सची पार्टी दे. कसले पैसे पाहिजे रे? पार्टी द्यायला पाहिजे तुम्ही लग्नाची. तो जरा फ्रेश फ्रेश होऊन आम्ही निघूया थोड्या वेळात. काय घेतलंय? काय पण घेतो? टाइमपास साठी घेतो का? दात पडतील ना येडे. कशाला घेते काय पण? दात कशी पडते? चॉकलेट थोडी येतो. दातच खराब होणार आहे. चांगले इकडे सर्व आम्ही लोकांनी छोट्या पोरांना की चिप्स घेतलेत खायला. मी पण घेतलंय. मला पण आवडतात. त्याच्यामध्ये काय हे कोणत्यासाठी कॉफी आणली रे? फ्री मध्ये सेम बाबा. मामीसाठी चाय बी आणली. एकदम सोय जाम भारी. अजून काय आहे? चला निघूया. जाम टाइमपास करतील इकडंच. आपण जाऊ चला. आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आता ना. पाऊस बघा केवढा आहे. खूपच पाऊस आहे या साईडला. बघूया आपण पोहोचेपर्यंत पाऊस जातो का ना तिकडे. सगळे झोपले आता अर्धे लोक. गाणी ऐकत बसलोय. पावसात भिजा आता. संध्याकाळ झालेली आता तरी पण आम्ही काय पोहोचलो नाही अजून. हे रोड सारखी लाईट लावल्या ना वरती. मग फुल डेंजर काय. नाचायला पाहिजे गाडी लावून. अरे खाली काय उतरली चहा प्यायला. एक झलक मार. चहा प्यायला उतरलाच होतं पाहिजे. बाबा जाऊन विचार ना. बघ कसा खातो बघ. ए आखे चिप्स यांनीच खाले सगळे. बाबा येणी हर्षित शेंगदाणे खाता तो. तुला पण दाखव ना. तू पण दाखव ना. राशी तुला दाखव ना. लाजतो वाढ. लाजतो तू. एकदम पोहोचलेलो आहे. चला उतरा पुढे. चला आपण आलेलो आहे रूम जवळ जिकडे आम्ही नेहमी घेतो. आमच्या घरात कोणाचाही गोंधळ वगैरे असला तर आम्ही इकडे स्टे करतो. तुम्ही बघू शकता इकडे ते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व आहे. तर इकडे हॉल वगैरे ते गोंधळचं आहे ते सकाळी अरेंज करून देतं समजा. तुम्हाला दाखवतो. ते जेवण वगैरे सगळं केलं आहे आपण. चल वरती जातो. हे सगळी वरती गेली वाटतं. रूम दाखवतो वरती कसे असते. सो आपण आले वरती. एक आपण हा रूम घेतलाय. एक हा रूम घेतलाय. आणि तिकडचे 2 रूम घेतल्यात. तर रूम मोठे मोठे आहेत. डायरेक्ट असाच रूम त्या साईडला पण आहे. इकडे पण आहे. तर चांगलं आहे. नाही वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे. तिकडे साफ आहे एकदम. इकडे पण तेच बघू शकतो. थोडं रेस्ट करते आम्ही बसून. सो खूप उशीर झाला आम्हाला याला. 11 वाजले. एवढा लेट म्हणजे पहिल्यांदा झाला आहे. बस माहीत नाही पण पुण्याला आपल्याला खूप ट्रॅफिक वगैरे भेटली त्यामुळे जरा आता उशीर झाला आहे. सर्व इथे रेस्ट करतायत बघू शकता. मस्त एकदम रेस्ट चालू आहे. सो आपण जरा खाली चाललो आहे. तर खाली जेवण बनवायचं काम चालू आहे. खूप भूक लागली बाबा. कधी होणार का माहीत. 11 वाजले लवकर जरा तर बरं आहे. हे जेवली का तू? भूक लागली ना अजून? तुम्ही तर गाडीमध्ये आले मस्तपैकी. ही लोक वेगळ्या गाडी आले पुढे. तर आमची दुसरी मावशीचा. तर खाली गेलं तुम्हाला दाखवतो काय चालू आहे ते. इथे बघू शकता सर्व भाज्या बिज्या कापतायत.
मामीला पण लावले भांडे कापायला, नवीन मामीला भांडे कापायला लावले. काय बोलायचं येतं जुने त्यांना टेन्शन नाही. काय काय रे काय मध्ये मध्ये येते तू? काय बाबा येतील लवकर बाबा, एडिटिंगला टाइम लागतो तुम्हाला समजणार. अजून कांदे काप बघतो ना. आता ते कांदे कापायचे जाऊ दे, कांदे कापायचे सगळं लावले. आम्हाला करत नाही भाई, आपलं सगळं रेडी मिळत आहे. उसको फ्युचर में काम आहे का ना. जेवायला बसतोय लवकर. तुम्ही स्वतः जेवता का यांना भरवत आहे? हा का बाबा, पोरा सगळी पोराच आहे छोटी छोटी. मम्मी कधी होणार जेवायला? काय भूक लागली इथे. तू पण काय मदत कर ना जरा. काय बघते नवऱ्याची बहीण काय करत नाही. चालू आहे चिकन बनवायचं काम चालू आहे इकडे. अजून खूप टाइम लागणार आहे होता. इथं मस्त फटाफट लसूण चेचतोय. हा ना, टेन्शन नाही झालंय. मामीने नाही दिलं तरी तो स्वतः करू शकतो. हा ना, एक्सपिरियन्स आहे चांगला. चिकन बनतोय ना, तू भाजी खाते का रे? हा भूक लागले म्हणून खाते का लवकर? पण तुला चिकन खायचं आहे का नाही? अरे अच्छा, भूक लागले म्हणून लवकर खाते काय? अच्छा, आम्ही इकडे असं उपास आहे रे. नाही भाजी नाही खाऊ शकत आम्ही. भाजी खाऊ शकतच नाही, आम्हाला चिकनच पाहिजे. जेवण अजून बनतोच आहे, टाइम लागेल. सर्व बसले तिकडे टाइमपास बोलत वगैरे. बघूच तर एवढी भूक लागली आहे, भाजी खातात सगळी. काय रे? हा ना चिकन. अरे आपण जास्ती खाऊ चिकन. हा नाश्ता करतात नाश्ता. अरे एवढा मटन चिकन आहे तो कोण खायला रे? एक टाटा जेवतं किती प्रेम आहे. प्रेम वाढेल ना आमचा अजून. हा मग बरोबर आहे. आता बरोडा पण पाहिजे तू. अच्छा ठीक आहे, जेव. आपण जे जेवायला बसलेलो आहे जेवून घेऊया, कारण खूप भूक लागलेली आहे. कधी बसून थांबलेलो. सो आता जेवून घेऊया फटाफट. तर फटाफट जेवून घेऊया, तुम्हाला भेटतो. आलेलं आहे वैष्णवी लोक बसल्यात. हे काय पाहिजे बिंदास? हा किती पाहिजे तेवढा. जरा मामी वाट बघ काय पाहिजे. जाम भुकलेली आहे. हे बघा जोडीमध्ये बसलं एकदम बेस्ट फ्रेंड. काय नाही खावा, तूच आहे ना हिरोईन म्हणून. हे चावतील रे. थोडा पुढला का मामा? गरम आहे. तेव्हा आले बा सगळे. गरम आहे नाही खाणार. गरम आहे म्हणून खात नाही. आवतो जरा आईस्क्रीम खायला. आणि मामातर्फे पार्टी आहे बाई. सगळे पोरांना एकदम आईस्क्रीम घेऊन दिलेत बघू शकता. मी पण घेतली आहे. तर खाऊया. इथं बघू शकता फुल सुमसाम झालेलं लवकरच. एकदम सुमसाम रात्रीचं इकडे. म्हणजे सकाळपर्यंत ना सगळे एकदम लवकर उठतात. हा का? बघितलं हे. हो बाबा कशी खाते बाई. आलू जरा आलू खाली पडेल. हा ना, चला जाऊया रूमच्याकडे, तुम्हाला दाखवतो. इम्पॉर्टंट डिस्कशन चालू आहे. फिरायला कुठे घेऊन जाणार मामीला, असं आहे सगळं. मामीचा जेवायला बसलाय. खूप टाइम लागणार आहे यांना. पण आलोय वरती. आता तो झोपून घेतो, कारण सकाळी उठा लवकर 5 वाजता उठायचं आहे. आता 2 वाजायला आले तरी पण काय आपली लोक काय झोपली नाहीत अजून. तुम्ही गोंगाट ऐकू शकता. सो मग आज आपला जो आहे तो अभिषेक झाला नाही, कारण आपल्याला वाटलं आपण लवकर पोचू. पण उद्या सकाळी आम्ही अभिषेकला म्हणजे अभिषेकला जाणार आहे सकाळी 6 वाजता लवकर. सो तेव्हाच गोंधळ वगैरे मग आल्यावर करूया. मग तो देखील ब्लॉग बघा आपला. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा मला. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा. सो गाईज आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तेव्हा गाईज गुड बाय.